नमस्कार. तर हा व्हिडिओ आहे श्रावणी सोमवारचा आणि श्रावणी सोमवारला संध्याकाळी देवाची पूजा करून, आरती, कहाणी वाचून देवासाठी नैवेद्याला केलेली होती दाल बाटी. तर श्रावणी सोमवारमध्ये एका सोमवारी का होईना, पण आम्ही दाल बाटीचा नैवेद्य हा दाखवत असतो. मस्तपैकी दाल बाटी, तोंडल्या बटाट्याची भाजी आणि वरण-भात. तर इथे छान फोडणीचं आंबट गोड वरण जे असतं ते केलेलं आहे. म्हणजेच आजचा स्वयंपाक मस्तपैकी सासू-सुनेने मिळून केलेला आहे. तसं तर आम्ही नेहमीच मिळूनच करतो. पण आईंच्या हातची बाटी खूप मस्त असते. त्यामुळे आईंनी केलेले आहे गरमागरम, बाहेरून कुरकुरीत आणि आतून लेयर असलेल्या बाटी. तर मी केलं होतं फोडणीचं वरण. ऑफकोर्स त्यांच्या गाईडन्स खालीच केलेलं आहे. कारण इथे असते मी तेव्हा आईंकडून शिकून घेत असते, की काय नक्की कसं कोणत्या ह्याच्यात कसं टाकायचं. म्हणजे मग आपल्याला पण पारंपरिक स्वयंपाक नक्की कसा केला जातो हे कळतं. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे घेतलेलं आहे आम्ही 3 वाटी बाटीचं पीठ. हे पीठ काय असतं तर गव्हाचंच पीठ असतं, फक्त जाडसर दळलेलं असतं म्हणून त्याला बाटीचं पीठ बाटीसाठी, दाल बाटीसाठी ते वापरतात. जर तुमच्याकडे नॉर्मल गव्हाचं पीठ असेल तर त्यामध्ये थोडासा रवा घाला. म्हणजे ते थोडंसं जाडसर होईल, अगदी चिकट होणार नाही. मग बाटी चवीला मस्त लागण्यासाठी त्यामध्ये घालायचा आहे 1 चमचाभर क्रश केलेल्या ओवा हातावर चोळून चोळून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 1 चमचाभर जिरं, अर्धा चमचा टाकलेली आहे धणा पावडर, चवीनुसार घालायचं आहे मीठ. बाटी थोडीशी खाटसटच चांगली लागते, त्यामुळे थोडं मीठ जास्त घालायचं आहे. तरी पण चॉईस तुमची आहे. 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल टाकल्यामुळे ती खुसखुशीत होते, खमंग होते आणि अगदी पाव चमचा टाकलेला आहे खाण्याचा सोडा. तेल टाकलेलं आहे, तर त्यामुळे सगळं पीठ एकत्र तेलासोबत छान चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच पाणी घालायचं आहे. म्हणजे मग ती बाटी खुसखुशीत होईल. थोडं-थोडं पाणी घालत एक घट्टसर गोळा बनवायचा आहे, पातळ बनवायचं नाही. जशी कणिक असते पोळींची तशी नाही, तर घट्ट बनवायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याला एक 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे. म्हणजे तो छान मुरेल आणि मग आपल्याला बाट्या करता येईल. तर बाटी करण्याची किंवा तिला वाफवायचं कसं याच्या वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या भागांमध्ये असतात. तर आमच्याकडे 2 प्रकारे होतात. एक तर गरम पाण्यामध्ये त्या टाकायच्या, उकळतात त्या. त्याचा पण व्हिडिओ चॅनलवर आहे आणि दुसरी पद्धत इडली पात्रात आम्ही ठेवतो आणि बाटी पण काही ठिकाणी लाटून ते फोल्ड करून मग कट करून अशा वाफवायला ठेवतात. तर इथे आई त्यांची आईंची म्हणजे त्यांच्या सासूबाईंची पद्धत इथे सांगत आहे. तर असा एक गोळा घ्यायचा, तो थोडासा मळून घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे चपटा करायचा आहे बोटाच्या मदतीने आणि त्यामध्ये लावायचं आहे तेल आणि व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने फोल्ड करायचा आणि आतल्या साईडला वाळत जायचं आहे. म्हणजे मग काय होईल, जी बाटी असते ती छान फुगेल पण आणि आतून अशी कडक होणार नाही जेव्हा आपण तळू तेव्हा. तर अशा पद्धतीने तिला हळू आतल्या साईडने प्रेस करत राहायचं आहे. सगळे बाटे करून झालेले आहेत. आज इडली पात्रात करणार आहोत, त्यामुळे इडली पात्राला लावलेलं आहे तेल आणि त्यावर एक बाटी ठेवून द्यायची आहे. आता जर तुमच्याकडे जर खूप बाट्या नसतील, तर काय करायचं, की एक अल्टरनेट इडली पात्र ठेवायचं आहे. म्हणजे मग खालची बाटी वरच्या बाटीच्या भांड्याला चिटकणार नाही. कारण ती फुगते आणि फुगायला त्याला स्पेस पाहिजे असते म्हणून. तर एक 20 मिनिट छान वाफ येऊ द्यायची आहे. तोपर्यंत काय करायचं, बाटीसोबत कोणाला फोडणीचं वरण आवडतं, तर कोणाला साधं वरण आवडतं. तर आज आम्ही करणार आहोत फोडणीचं, पण आंबट गोड वरण करणार आहोत. त्यासाठी एक वाटी, छोटी वाटीभर तुरीची डाळ कुकरला शिजवून घेतली आणि ती घोटून घेत आहे आता मी. त्यामध्ये वरणाला तुमच्या कशी केवढं पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे. दाल बाटीसोबत पातळ वरणच चांगलं लागतं आणि साजूक तूप पाहिजे. कढईमध्ये घेतलेलं आहे पळीभर तेल. तेलामध्ये टाकलेली आहे चमचाभर मोहरी. घालायचा आहे कढीपत्ता तडतडून घ्यायचा. हिंग घालायचा आहे पाव चमचा आणि एक वाटण केलेलं आहे. 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंचभर आलं आणि 1 चमचाभर किसलेलं खोबरं. हे सगळं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा या मसाल्यामध्ये तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. टाकलेली आहे हळद अर्धा चमचा आणि चवीनुसार लाल तिखट. इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकत आहे, कारण आमचं लाल तिखट एवढं तिखट नाहीये, पण त्याचा कलर खूप छान आहे. घरीच केलेलं आहे हे. परतवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये जे वरणाचं पाणी आहे, घुटलेली डाळ आहे ती घालायची आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण वरण उकळतं, मग परत थोडंसं घट्ट होतं ते. त्यामुळे चवीनुसार टाकायचं आहे मीठ
आणि इथे मी घालणार आहे आज आमसूल. त्याच्याऐवजी चिंच पण घालू शकतात, पण आज इथे आमसूल होतं त्यामुळे मी आमसूल टाकलेला आहे. आणि घालायचा आहे गूळ, कोथिंबीर. आणि आता मस्तपैकी हे वरण कमी गॅसवर उकळायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत उरलेल्या बाटीचं काम करायचं. तर आंबट गोड वरण, त्यावर मस्त बाटी चुरायची, साजूक तूप, चव एकदम छान लागते. तुम्हाला बाटीसोबत कोणतं वरण आवडतं कमेंट करून नक्की सांगा. फोडणीचं की साधं की आंबट गोड? नक्की कमेंट करून सांगा. तर इथे छान बाटी फुललेली आहे, शिजलेली आहे व्यवस्थित. तर तिला आता चिरून घ्यायचं आहे. तर एक बाटीचे साधारण 4 ते 5 तुकडे होतात. ते आतून बघू शकता अजिबात अशी बद्धड झालेली नाही, गच्च झालेली नाहीये, व्यवस्थित झालेली आहे. तर इथे मी करून घेत आहे तिचे तुकडे. तोपर्यंत आईंनी कढईमध्ये घेतलेलं आहे तेल. तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल छान तापू द्यायचं आहे. गॅस मीडियम ठेवायचा आणि त्यामध्ये कमी गॅसवर छानपैकी बट्टी तळून घ्यायची आहे. खूप गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर मग बट्टी बाहेरून पटकन लाल होते. कदाचित ती जळते सुद्धा आणि आतून कचरट नुसतं पीठच लागतं असं होतं. त्यामुळे मीडियम गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे. तळताना अजिबात घाई करायची नाही, सांभाळून तळायच्या आहेत. आणि हळू-हळू मीडियम गॅसवर जर तळल्या ना, तर त्या मस्तपैकी खमंग होतात. तर तुमच्याकडे काय करतात श्रावण सोमवारचा जो उपवास असतो, तो जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो, तेव्हा तुमच्याकडे काय-काय मेनू करता हेही कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही व्हिडिओज बघतात, पण व्हिडिओला कमेंट्स अजिबात करत नाही, व्हिडिओला लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करत नाही. कारण एनालिटिक्समध्ये दिसतं की व्हिडिओ जे सबस्क्राईब करतात ते फार कमी बघतात आणि नॉन सबस्क्राईब बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तेव्हा असं करू नका. व्हिडिओ जर आवडत असतील तर एक लाईक, एक कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर इथे छानपैकी खुसखुशीत दाल बाटी बनवून तयार झालेली आहे. दाल बाटी खायची म्हणजे एक कंडिशन असते की साजूक तूप भरपूर पाहिजे, तरच तिची चव एकदम छान लागते. आणि असंही यामध्ये आपण घातलेलं आहे ओवा, जिरं, तर ती अशी पण खाल्ली भाजीसोबत तरी मस्त लागते. तर हे होतं आमच्या जेवणाचं ताट. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा